नमस्कार मंडळी, पिंपरी चिंचवडमधल्या एका सुंदर प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। आज मुकाई चौक, रावेत ह्या भागामध्ये मी उभा आहे आणि तुम्हाला माझ्या मागे जी बिल्डिंग दिसते त्या बिल्डिंगचा व्हिडिओ बनवण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत। तसं तुम्ही रावेत, किवळे, मामुर्डे खास करून पुण्याची जी पश्चिम बाजू आहे तिथं जर बघितले तर तुम्हाला हाय राईज टॉवर बरेच बघायला भेटतील। अशाच हाय राईज टॉवरपैकी एक टॉवर इथे बनतोय आणि 28 मजल्याच्या या सगळ्या बिल्डिंग असणार आहे। इथे तुम्ही मोठ्या कार्पेटचे 2 आणि 3 बीएचके फ्लॅट घेऊ शकणार आहात आणि डिसेंबर 2026 पर्यंत या प्रोजेक्टचं पोझिशन होणार आहे। सो तुम्ही मोठ्या कार्पेटचे 2 आणि 3 बीएचके बघत असाल तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आपण स्टेप बाय स्टेप या प्रोजेक्टला समजून घेणार आहोत। आता आपण नियर बाय लोकेशन समजून घेऊ। या प्रोजेक्टचं जर मेन नियर बाय लोकेशन काय असेल तर तो मुकाई चौक आहे, जो की इथून 1900 मीटरवर आहे, म्हणजे 1.9 किलोमीटरवर मुकाई चौक आहे आणि तिथून 100 मीटर पुढे जो पुणे बंगलोर हायवे आहे, जो पुढं वाई जंक्शन तयार होतो, जिथून एक्सप्रेस सुरू होतो आणि दुसऱ्या साईडने देहू रोड मार्गे जुना मुंबई पुणे हायवे सुरू होतो। हे 2 किलोमीटरवर आहे आणि मुकाई चौक 1.9 किलोमीटरवर आहे। त्या व्यतिरिक्त डीमार्ट एक असावं लागतं लोकांच्या रेसिडेन्शियल प्रोजेक्टजवळ, ते 4.2 किलोमीटरवर इथून आहे, जे की आकुर्डीमध्ये आहे आणि जिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला एक 12 मिनटं लागू शकतात। मुकाई चौकात पोहोचण्यासाठी किंवा हायवेला कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला 8 मिनटं लागू शकतात आणि अजून जेवढे नियर बाय लोकेशन आहे ते मी स्क्रीनवर दाखवतोय। तुम्ही व्हिडिओला पॉज करून थांबून ते सगळे लोकेशन बघू शकता। बाकी जेव्हा कधी तुम्ही साईड व्हिजिटचा प्लॅन कराल तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करून तुम्ही ह्या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा, जेणेकरून आमची टीम तुम्हाला हा प्रोजेक्ट तर दाखवेल, पण याच्या नियर बाय ह्याच्या आधी आम्ही जेवढ्या प्रोजेक्टचे व्हिडिओ बनवले ते सुद्धा प्रोजेक्ट दाखवण्यासाठी निश्चित तुम्हाला मदत करेल, ज्यामुळे तुम्हाला कार्पेट आणि रेट कंपेअर करायला सोपं जाईल। सोबत तुम्हाला फ्लॅट घेण्याचं जे डिसिजन आहे ते सुद्धा लवकर घेता येईल। सो आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊ। सो मंडळी, प्रोजेक्टचा लेआउट आपण डिटेलमध्ये समजून घेऊ। इथे मॉडेल बनवून ठेवण्यात आले प्रोजेक्टच्या लेआउटचं। टोटल 4 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये 3 बिल्डिंगचं प्लॅन करण्यात आले, ए, बी, सी। आता हे जे तुम्ही बिल्डिंगचं मॉडेल बघताय, ही ए बिल्डिंग आहे, ज्याचं लॉन्चिंग इथे करण्यात आलं आहे, ज्याचं सेलिंग चालू आहे। याच्यामध्ये टोटल 3 बिल्डिंगमध्ये मिळून 550 युनिट इथे असणार आहे। आता याचं स्ट्रक्चर सांगायचं झालं तर बेसमेंटला कार पार्किंग असणार आहे, ग्राउंड फ्लोअरला कार पार्किंग असणार आहे आणि वर ह्या 28 मजल्याच्या बिल्डिंग असणार आहे। 17वा फ्लोअर जो आहे तो इथे ॲम्युनिटीजसाठी तुम्हाला सोडण्यात आलेले आहे। त्या व्यतिरिक्त इथे 2 आणि 3 बीएचकेच्या इन्व्हेंटरी तुम्ही घेऊ शकणार आहात। आता हा जो ए टॉवर आहे ह्याच्यामध्ये 200 फ्लॅट आहेत, बी टॉवरमध्ये 175 आणि सी टॉवरमध्ये 175 फ्लॅट असणार आहे। प्रत्येक फ्लोअरला टोटल 8 फ्लॅट असणार आहे, ज्याच्यामधले 4 फ्लॅट जे आहेत ते 2 बीएचकेचे असणार आहेत आणि 4 फ्लॅट जे आहेत ते 3 बीएचके असणार आहेत। हे जे कॉर्नर फ्लॅट तुम्हाला दिसतात ते चारही साईडला, हे 3 बीएचके इथे असणार आहे। 2 बीएचकेचा कार्पेट 820 स्क्वेअर फूट, 3 बीएचकेचे 2 कार्पेट आहेत 1018 आणि त्याच्या व्यतिरिक्त 1108 स्क्वेअर फूट ज्याचा सॅम्पल फ्लॅट इथं बनवून ठेवण्यात आलेला आहे, तो सुद्धा आपण बघणार आहोत। त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक फ्लोअरला 5 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस देण्यात आलेला आहे। त्याच्यातली एक स्टेअरकेस फायरसाठी असणार आहे आणि 5 लिफ्टपैकी एक लिफ्ट जी आहे ती पण फायर सेफ्टीसाठी इथे ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे 8 फ्लॅटच्या मागं टोटल 5 लिफ्ट तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत। 25 ॲम्युनिटीज असणार आहेत। त्याच्यातल्या 17व्या फ्लोअर जो तुम्हाला इथे दिसतोय तर त्याच्यावर पण इथे ॲम्युनिटीज तुम्हाला देण्यात आल्या आहेत। 24,000 स्क्वेअर फूट जी जागा आहे ती ॲम्युनिटीजसाठी सोडण्यात आलेली आहे। आता ह्या तिन्ही बिल्डिंगच्या मिळून ग्राउंडला ॲम्युनिटीज असणार आहे, प्लस प्रत्येक बिल्डिंगच्या पण ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या इथे वेगळ्या असणार आहेत। म्हणजे 7,500 स्क्वेअर फूटच्या इथे 17व्या मजल्यावर ॲम्युनिटीज असणार आहे आणि इथे ग्राउंड फ्लोअरला कॉमन ॲम्युनिटीज तुम्हाला इथे बघायला भेटतील। सो ह्या ॲम्युनिटीजमध्ये ज्या गोष्टी सगळे डेव्हलपर देतात ते तर तुम्हाला इथे दिलेल्याच आहेत। 25 ॲम्युनिटीज आहेत ह्या, पण ह्याच्यामध्ये 3 अशा ॲम्युनिटीज आहेत ज्या खूप युनिक आहेत आणि ज्या तुमच्या खूप कामाच्या असू शकतात। ते म्हणजे तुमच्या घरात जर लहान मुलं असेल तर त्यांच्यासाठी डे केअर सेंटर जे आहे ते इथे देण्यात आलेलं आहे। तुम्ही जर IT इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल किंवा अजून कुठल्याही अशा इंडस्ट्रीत काम करत असाल जिथे तुम्हाला कोवर्किंग स्पेस लागते, तर ती सुद्धा ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त 4 गेस्ट रूमसुद्धा तुम्हाला इथे देण्यात आले। म्हणजे तुमच्या घरात जर कोणी पाहुणे मंडळी आली आणि तुम्हाला तुमचा फ्लॅटचा एरिया कमी पडत असेल तर ॲम्युनिटीजमध्ये 4 गेस्ट रूम तुम्हाला देण्यात आलेले आहेत, ज्याचा तुम्ही ॲम्युनिटीज म्हणून यूज करू शकता आणि त्यावेळेस जी तुमची स्पेसमुळं गैरसोय होऊ शकते ती इथे होणार नाही। सो 4 गेस्ट रूम पण तुम्हाला इथे देण्यात आले आहेत आणि अतिशय सुंदर अशा ॲम्युनिटीज तुम्हाला इथे बघायला भेटतील। ॲम्युनिटीज देताना लहान मुलं असतील, यंगस्टर, सिनियर सिटीझन प्रत्येकाला डोक्यात ठेवून ॲम्युनिटीज बनवण्यात आले आहेत आणि आजकाल प्रत्येकच डेव्हलपर ह्या गोष्टींचा विचार करूनच ॲम्युनिटीज बनवतात। सो तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये सर्व ॲम्युनिटीज
बघायला भेटतील. डिसेंबर 2028 ॲज पर रेरा पोझिशन आहे आणि बिल्डर कमिटमेंट जी आहे ती डिसेंबर 2027 म्हणजे 1 वर्ष आधी तुम्हाला पोझिशन मिळणार आहे. आता 2025 चालू आहे जून, जे पुढच्या 2.5 वर्षात तुम्हाला इथे पोझिशन जे आहे ते मिळणार आहे. सो आता आपण काय करूया, 1108 स्क्वेअर फूटचा इथे 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट बनवून ठेवण्यात आला आहे. त्याला आतमधून बघून घेऊ. खूप चांगल्या पद्धतीने इंटिरियर डिझाईन करून ठेवण्यात आलेलं आहे आणि आज सॅम्पल फ्लॅट बघितल्याने तुम्हाला कार्पेटचा जो अंदाज आहे तो सुद्धा येईल. सगळ्या साईज लक्षात येतील. सो व्हिडिओला स्किप करू नका. सॅम्पल फ्लॅट तुम्ही नक्की बघा. सो मंडळी, आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये एक नवीन मुद्दा ॲड केलेला आहे आणि तो म्हणजे आम्ही बिल्डरची तुम्हाला लेगसी पण सांगायला चालू केलेली आहे. बिल्डरची लेगसी इथं तुम्ही बघू शकता. 5 लाख स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आत्तापर्यंत कंप्लीट केलेलं आहे. 1000पेक्षा जास्त घरांचं पोझिशन बिल्डरकडून झालेलं आहे. 6 प्रोजेक्ट कंप्लीटेड आहेत, डिलिव्हर झालेले आहेत. 4 प्रोजेक्ट ऑनगोईंग आहे. हे तुम्ही बिल्डरच्या कोर व्हॅल्यूज पण बघू शकता. कोर पर्पज, व्हिजन आहे, लर्निंग, डेडिकेशन, रिस्पेक्ट, युनिटी या सगळ्या मूल्यांवर डेव्हलपरचं काम चालतं. सो बिल्डरचा पहिला प्रोजेक्ट नाही आहे. याच्या आधी 6 प्रोजेक्टचं पोझिशनसुद्धा झालेलं आहेत आणि ह्या डेव्हलपरचे ह्या रावेत विसिनिटीमध्ये मॅक्सिमम प्रोजेक्ट तुम्हाला बघता येतील ज्याचं पोझिशन ऑलरेडी झालेलं आहे. सो सॅम्पल फ्लॅट आता आपण बघून घेऊ. पण सॅम्पल फ्लॅट बघण्याच्या आधी माझी एक रिक्वेस्ट होती, तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून सबस्क्राईबचं बटन दाबलेलं नाही आहे, तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत अतिशय मुद्देसूद, अभ्यासपूर्वक आणि लीगल अँड क्लिअर टायटल प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवणारे आपलं एकमेव चॅनल आहे आणि फक्त व्हिडिओपुरते मर्यादित न राहता आपण 1 to 1 सर्व्हिस देण्याचा पुरेपूर प्रयत्न आपल्या व्ह्युअर्स आणि कस्टमरला करत असतो आणि हे सगळं करताना आम्ही कधीच कुठले चार्ज आमच्या कस्टमरला करत नाही. सो प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या बुकमाय वास्तू फॅमिलीमध्ये जॉईन व्हायला मुळेच विसरू नका. हा 1108 स्क्वेअर फूटचा 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट इथे बनवून ठेवण्यात आलेला आहे. सुरुवातीला जी आपण एंट्रन्स लॉबी म्हणतो किंवा फॉयर स्पेस ती इथे देण्यात आली. ज्याचं शूरॅकचं प्लॅन तुम्ही असं करू शकता. डोर जो आहे तो रेग्युलर जी हाईट असते त्याच्यापेक्षा थोडासा जास्त देण्यात आला आहे. 7.4 याची साधारणतः हाईट आहे. डिजिटल डोर लॉक जे आहे ते LA कंपनीचे तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. ह्या एंट्रन्स लॉबी नंतर तुम्हाला लिव्हिंग प्लस डायनिंग केवढा देण्यात आला आहे बघा. इथे व्यवस्थित सुटसुटीत तुम्हाला डायनिंग टेबल ठेवता येणार आहे आणि हा आहे तुमचा लिव्हिंग स्पेस. 15x20 म्हणजे 300 स्क्वेअर फूटचा फक्त लिव्हिंग डायनिंग तुम्हाला देण्यात आलेला आहे. 1108 याचा कार्पेट आहे. तुम्ही तुमच्या मनासारखं फर्निचर या साईडला ठेवू शकता. अशा पद्धतीने इंटिरियर डिझायनिंग जी आहे ती करू शकता. आता ह्या लिव्हिंग डायनिंगला लागून तुम्हाला इथे बघा केवढी मोठी कवर्ड बाल्कनी देण्यात आली. म्हणजे अगदी बेडरूमच्या साईजची कवर्ड बाल्कनी देण्यात आली, ज्याची साईज 9.6 × 9.7 असणार आहे. म्हणजे 9.5x9.5ची तुम्ही याला कन्सिडर करू शकता. एका रूम एवढी जागा तुम्हाला इथे देण्यात आली. आता तुम्हाला जर प्लांटेशनची आवड असेल तर खूप सुंदर प्लांटेशन या कवर्ड बाल्कनीमध्ये होऊ शकतं. MS च्या इथं रेलिंग असणार आहे आणि हायराईज बिल्डिंग असल्यामुळे म्हणजे 28 मजल्याच्या बिल्डिंग असल्यामुळे तुम्ही जर वरच्या फ्लोअरवर फ्लॅट घेतले तर इथून जो व्ह्यू मिळेल तो सुद्धा खूप जबरदस्त असा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल. हायराईज बिल्डिंगची तीच मजा असते. इथं लिव्हिंगला लागून तुम्हाला किचन देण्यात आलेलं आहे आणि ह्याच्या आधी पण आपण बऱ्याच प्रोजेक्टचे व्हिडिओ बनवले, पण ह्या साईजचं जे किचन आहे ते शक्यतो जास्त प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही. याची साईज बघा 10.2 × 14.5 एवढं मोठं किचन तुम्हाला देण्यात आलेलं आहे. म्हणजे याची जी रुंदी आहे ती 10.2 आहे, लांबी जी आहे ती 14.5 इथे तुम्हाला देण्यात आली. हे आता हे आजकाल जे किचन प्लॅटफॉर्म तुम्हाला देतात ते स्क्रॅच प्रूफ किचन प्लॅटफॉर्म असतात. त्यानंतर सगळे डेव्हलपर जॅगवर कंपनीचे नळ देणं प्रेफर करतात, कारण हे खूप चांगली क्वालिटी, उच्च क्वालिटी असते. तुम्हाला जे ड्राय बाल्कनी आहे ही कवर्ड इथे देण्यात आली आहे. इथे तुम्ही डिशवॉशरचा पॉईंट घेऊ शकता. त्याच्यानंतर या साईडला वॉशिंग मशीनचा पॉईंट घेऊ शकता. इथे नळ तुम्हाला देण्यात आलेला आहे. या साईडला पण तुम्हाला जे पाणी जाण्यासाठी जो पॉईंट लागतो तो इथे देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर इथं विंडो देण्यात आले, 3 ट्रॅक विंडो आहे, सेफ्टी ग्रिल आहे. त्याच्यानंतर हे मॉस्किटो नेटसुद्धा इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही किचन कॅबिनेटचं, किचन ट्रॉलीचं जे प्लॅन आहे ते इथे करू शकता. पाहिजे तसं इंटेरियर होऊ शकतं, कारण जागा जी आहे ती खूप मोठी आहे. आपल्या घरातल्या ज्या माता भगिनी असतात त्यांना हा एक किचन नक्की आवडेल जर तुम्ही साईड व्हिजिटचा प्लॅन करून ह्या प्रोजेक्टला व्हिजिट करायला आलं तर, कारण किचन खरंच खूप सुंदर आणि मोठं देण्यात आलं आहे. ह्या साईडला आहे तुमच्या मुलांचं बेडरूम, ज्याची साईज 10.5x10 इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे. आता या 10.5x10 मध्ये 2 स्पेस असे आहेत की जे
कार्पेटला डिस्टर्ब करत नाहीत, हे सेपरेट आहेत. हे बे विंडो आहे. आता ही बे विंडो जी आहे ना, ती कार्पेटमध्ये पकडण्यात आलेली नसते. इथं मस्त तुम्ही तुमच्या मुलांच्या खेळण्याचा जो प्लॅन आहे करू शकता. इथे जे खेळणी असतात ते इथे ठेवू शकता. इथे डिझाइन करू शकता छान पद्धतीने आणि ह्या एरियाचा जो युटिलायझेशन आहे तो खूप चांगल्या पद्धतीने इथं होईल. आता ही बे विंडो पण मी बऱ्याच प्रोजेक्टमध्ये बघतो आणि चांगली गोष्ट काय ही कार्पेटमध्ये पकडण्यात येत नाही. ज्या खिडक्या आहेत त्या पण जरा हाईट जी की विंडोची ती चांगली देण्यात आली. त्यामुळे इथून सनलाईट जो आहे तो प्रॉपर तुम्हाला मिळेल. आता हा वॉर्डरोब स्पेस पण आहे ना भिंतीत देण्यात आलेला आहे. इथं तुमच्या 10.5 बाय 10 ला बिलकुल डिस्टर्ब केलेलं नाहीये. तर हा वॉर्डरोबचा स्पेस तुम्ही बघू शकता 2x4.8 जो आहे तो वेगळा असणार आहे आणि हा 2 फूट असल्यामुळे अगदी ब्लेझर सुद्धा इथे तुम्ही टाकले तरी ते बाहेर येणार नाही, डिस्टर्ब करणार नाही दरवाजाला. सो चांगला स्पेस जो आहे तो तुम्हाला इथे सेपरेट देण्यात आलेला आहे वॉर्डरोबसाठी. त्याच्यानंतर आपण बाहेर आलोत, की तुम्हाला इथं वॉश बेसिन दिसेल. आता हे सॅनिटरी फिटिंग जे आहेत त्या पॅरीवर आणि नळ जे आहेत ते जॅग्वार कंपनीचे तुम्हाला इथे देण्यात आलेत. स्विचेस L&T कंपनीचे आहेत आणि हे आहे तुमचं कॉमन टॉयलेट बाथरूम, ज्याची साईज जी आहे ती 4.1 इंटू 6.2 असणार आहे आणि हे जे डोअर्स आहेत ना, हे हे लॅमिनेटेड वुडन डोअर आहे. दोन्ही साईडनी लॅमिनेटेड असतात. त्यामुळे ह्याला जे वाळवी वगैरे लागण्याचे जे चान्सेस आहेत ते अजिबात नसतात. युरोपाचे हे लॉक अंतर्गत तुम्हाला देण्यात आलेले आहेत. बाहेर जे होते ते डिजिटल डोअर लॉक होते. त्याच्यानंतर हे जे मिक्सर वगैरे आहे हे सगळं जॅग्वार कंपनीचं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आता हे तुमचं दुसरं बेडरूम आहे, ज्याला आपण पॅरेंट्स बेडरूम म्हणू शकतो. तुमचे घरात आई-वडील असतील तर ते ह्याला यूज करू शकतात किंवा तुमच्या घरात जर कोणी गेस्ट आले तर ते या बेडरूमला यूज करू शकता. इथं पण तुम्हाला अशी मस्त बसण्यासाठी बे विंडो देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा जो कार्पेट आहे तो डिस्टर्ब इथे होत नाही. समोरच्या साईडला तुम्ही टीव्ही किंवा स्टडी टेबलचा पॉइंट त्या साईडला त्या भिंतीवर घेऊ शकता. बघा तिथे तुम्हाला पॉइंटसुद्धा किती दिलेले आहेत लाईट्सचे, म्हणजे स्विचेसचे पॉइंट पण तुम्हाला देण्यात आलेले आहेत. आता हे जे मास्टर बेडरूम आहे ते 12.5 बाय 11चं इथे असणार आहे. इथे तुम्हाला मात्र ह्या कार्पेटमध्येच वॉर्डरोबची जागा बनवावी लागेल. अशा पद्धतीचं तुम्ही वॉर्डरोब इथे बनवू शकणार आहात आणि ह्या साईडला आहे ह्या गेस्ट बेडरूम, पॅरेंट बेडरूमचं अटॅच टॉयलेट बाथरूम, ज्याची साईज 7.1 इंटू 4.5 तुम्हाला देण्यात आलेली आहेत आणि जे टॉयलेटच्या टाईल्स आहेत त्या खूप सुंदर कलरचे इथे बसवण्यात आलेत. ही एक गोष्ट मला वैयक्तिक खूप आवडते, कारण मी ज्या फ्लॅटमध्ये राहतो तिथे हे असं रबरचं गॅस्केट देण्यात आलेलं नाही. तर हाय राईज बिल्डिंगमध्ये काय होतं, वारा खूप जोरात वाहत असतो आणि अशा वेळेस दरवाजा जोरात आपटला तर ह्याच्यामध्ये हात जाण्याचे चान्सेस असतात. सो आजकाल डेव्हलपर ह्याच्यावर पण खूप चांगलं काम करतात. हे गॅस्केट तर देतातच देतात. विषय छोटासा आहे पण खूप कामाचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त दरवाजाला पण थोडंसं कर्व देतात, म्हणजे शार्पनेस नसल्यामुळे तिथं पण इजा होण्याचे चान्सेस राहत नाही. सो ही एक गोष्ट तुम्हाला इथे देण्यात आली आणि हे आहे तुमचं मास्टर बेडरूम. आता जे पॅरेंट्स बेडरूम आहे, गेस्ट बेडरूम आणि मास्टर बेडरूम, ह्याचा जो कार्पेट आहे अंतर्गत तो सेम आहे. म्हणजे याची साईज पण 12.5 बाय 11 इथे देण्यात आलेली आहे. ह्याला पण अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. त्याच साईजचा आहे 7.1 इंटू 4.5. पण ह्याला एक गोष्ट वेगळी आहे, प्लस आहे, ते म्हणजे कवर्ड बाल्कनी. तुम्हाला इथं मास्टरला कवर्ड बाल्कनी देण्यात आली, ज्याची साईज 5 इंटू 4.5 असणार आहे. सो लिव्हिंगला पण भली मोठी बाल्कनी 9.6 इंटू 9.7 ची. मास्टरला पण आहे 5 इंटू 4.5 ची आणि जी ड्राय बाल्कनी किचनमध्ये ती तुम्हाला आतमध्ये देण्यात आली, म्हणजे कवर्ड आहे युटिलिटी एरिया तुमचा. सो अशा 3 बाल्कन्या आहेत. 1108 याचा कार्पेट आहे आणि 2 BHKचा कार्पेट पण सुंदर देण्यात आला आहे. 820 स्क्वेअर फूटचा कार्पेट म्हणजे अतिशय सुंदर असा कार्पेट असतो. सो मंडळी आता आपण प्राइसिंग समजून घेणार आहोत. इथे 2 BHK 820 स्क्वेअर फूटचा देण्यात आलेला आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 89 लाख रुपये जाते. सर्व खर्चासहित ही कॉस्ट मी तुम्हाला सांगतो, ज्याच्यामध्ये कार पार्किंग पण इन्क्लुडेड असणार आहे. आता मध्ये 2 कार्पेट आहे, 1018 आणि 1108. 1018 स्क्वेअर फूटचा जो 3 BHK आहे त्याची पॅकेज कॉस्ट 1,11,00,000 रुपये जाते, ज्याच्यामध्ये 2 कार पार्किंग असणार आहे. आणि 1108 स्क्वेअर फूटचा जो 3 BHK आहे त्याची पॅकेज कॉस्ट 1,22,00,000 रुपये जाते, ज्याच्यामध्ये पण 2 कार पार्किंग ॲड असणार आहेत. सो ह्याच्या व्यतिरिक्त पण तुमचे कुठले प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून किंवा कमेंट करून आम्हाला विचारू शकता. बाकी तुम्ही पुण्यातल्या कुठल्या भागामध्ये घर बघताय हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही त्याच्या आधी तिथला जर व्हिडिओ बनवला असेल तर तो तुम्हाला शेअर करू किंवा त्या भागातला व्हिडिओ लवकरच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आलाय तर रेग्युलर असे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा
निश्चित करा. सो आता जून महिना चाललाय, कंटिन्यू पाऊस पडतोय, आता पण पाऊस पडतोय, तरीसुद्धा आपण व्हिडिओ काही थांबवणार नाही आहोत. तुम्हाला मोबाईलवरनं घर बसल्या रेग्युलर व्हिडिओ आमचे बघता येतील. फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.